आदाब है, आप देख रहे हैं एडीएन उर्दू न्यूज़ और आपके साथ मैं हूं डॉक्टर सैयद वहाबुल हक। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं एक नज़र दिन भर की अहम खबरों पर। एमपीएससी का नया निसाब 2025 में आयद किया जाए, तलबा का इस मुतालिबे पर शहर में एहतजाज। सरकारी के ज़िमन में मेडिकल ऑफिसर पारिस मंडलेजा की अपील। और कल मनाया जाएगा डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के नाम में तोसी का यौम तासीस, तैयारियां मुकम्मल। अब खबरें तफसील से। एमपीएससी महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमीशन का नया निसाब साल 2025 से आयद किया जाए, इस मुतालिबे पर आज रियासत के चंद शहरों में एमपीएससी के तलबा ने अपना एहतजाज दर्ज करवाया। औरंगाबाद में इस ज़िमन में धरना एहतजाज किया गया और रियासती हुकूमत के खिलाफ जोरदार नारेबाजी की गई। रियासत में मुख्तलिफ शहरों में एमपीएससी तलबा ने उनके मुख्तलिफ मुतालिबात पर एहतजाज शुरू कर दिया है। रियासती पब्लिक सर्विस कमीशन का नया निसाब 2025 से आयद किया जाए, इस मुतालिबे पर आज औरंगाबाद और पूना में एमपीएससी के तलबा ने पुरजोर एहतजाज किया। इस ज़िमन में मज़ीद मालूमात इस तरह है कि एमपीएससी का नया निसाब आयद करने के सिलसिले में तलबा ने अपना एहतजाज शुरू कर दिया है। इसी एहतजाज में एमपीएससी में शिरकत करने वाले तलबा ने कसीर तादाद में शिरकत की है। तलबा ने औरंगाबाद में धरना एहतजाज किया और रियासती हुकूमत के खिलाफ नारेबाजी की और नया निसाब 2025 से आयद करने का मुतालिबा भी किया। एमपीएससी आयोगानं जो राज्य शासनाच्या एमपीएससी करणाऱ्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांवरती जो त्यांचा नियम लादलाय म्हणता येईल आपल्याला, कारण कुठलाही परिनियम कुठलाही पॅटर्न अभ्यासक्रम जो पॅटर्न असतो तो लागू करताना त्याचा एक टाइम पिरियड असतो आणि ती प्रोसेसनुसार जावं लागतो। परंतु या पॅटर्नला कुठलाही वेळ न देता, कुठलाही कालावधी न देता आयोगानं हा पॅटर्न विद्यार्थ्यांवरती स्पर्धा परीक्षेच्या करणाऱ्या सामान्य विद्यार्थ्यांवरती हिटलरशाहीने हुकुमशाहीने हा एक प्रकारचा पॅटर्न लादला गेलाय आणि ह्याच पॅटर्न लादलेल्या पॅटर्नचा विरोध करताना हे सगळे विद्यार्थी इथे आज जमलेले आहेत आणि हा पॅटर्न जोपर्यंत रद्द होणार नाही किंवा याच्यानंतर 2024 पासून हे विद्यार्थी नवीन पॅटर्नला सामोरे जाण्याची तयारी यांची आहे, परंतु 2024 पासून 25 पासून हा पॅटर्न लागू करावा असं या सगळ्या एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। अधिवेशन चालू असताना आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ यांनी अधिवेशनामध्ये मुद्दा उचलला, परंतु त्यावेळेस जेव्हा आंदोलनाची वेळ आली पोलीस प्रशासनाने तिथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाने सरकारच्या दबावामध्ये येऊन विद्यार्थ्यांना डायव्हर्ट केलं। विद्यार्थ्यांचं आंदोलन गुन्हे दाखल करू असं म्हणून रोखण्यात आलं। त्यामुळे आज ही धुरा आम्ही प्रत्येक मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेतोय। जोपर्यंत हा निर्णय रद्द होणार नाही तोपर्यंत हा संघर्ष हा वधवा असाच पेटत राहणार। सेवा आयोग जो सध्या 2023 साठी लागू करतोय तो पॅटर्न फक्त 2 वर्षासाठी पुढे करायचा आहे। यात मुलांचं जास्त काही असं म्हणणं नाही। 5-6 वर्ष तयारी करणारी मुलं असतात, अचानक नवीन पॅटर्न लागू होतो आणि 5-6 वर्ष एका पद्धतीने अभ्यास करणं आणि नवीन आलेल्या पॅटर्न नुसार स्वतःला बदलणं एवढं सोपं नाही। जसं तुम्ही यूपीएससीचा कॉपी पेस्ट जसा पॅटर्न केला, तुम्हाला जे सोपं केलं कॉपी पेस्ट कराय, पण विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करण्याची एक मोठी जबाबदारी असते आणि त्या जबाबदारीला व्यवस्थित प्रकारे पार पाडून पेपर द्यायचा असतो। तसंच म्हणजे आयोगानं फक्त एवढंच विद्यार्थ्यांचं मागणं मान्य करावं की 2025 पासून पॅटर्न लागू करावा। नवीन विद्यार्थ्याची कुठल्याही प्रकारची मागणी नाही आणि मुलांचं एक म्हणणं आहे की आयोगाचा जो कारभार चालू आहे सध्या चुकीची उत्तरं देणं, आत्ताच राज्यसेवेचे काही गोष्टी आहेत जो कोर्टामध्ये मुद्दा चालू होता त्यामध्ये आयोगाने बरोबर उत्तरं चूक दिलीत आणि चूक उत्तरं बरोबर दिलीत। आयोगाने हे टाळायला पाहिजे आणि मुलांवर जे बंधनं लागते ती कमीत कमी ती बंधनं करायला पाहिजे। का तर लोकशाही पद्धतीनं किंवा न्याय मागत असतील मुलं तर त्यांना कुठेतरी एक प्रकारचं दडपण आणून किंवा आंदोलन करण्यास विरोध करणं ह्या गोष्टी आयोगाच्या सरळ चुकीच्या आहेत। आयोगानं कधीतरी मुलांचा पण विचार केला पाहिजे। एमपीएससीनं ऑब्जेक्टिव्ह परीक्षा पद्धती बदलून डिस्क्रिप्टिव्ह केली तर आमचा पाठिंबा आहे, पण विद्यार्थ्यांना डिस्क्रिप्टिव्हची तयारी करण्यासाठी 2 वर्ष वेळ द्यावा। 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लागू करा, 23ला लागू करण्याचा अट्टहास करू नका, अभ्यासाला वेळ द्या, इतकी साधी मागणी आहे। त्यासाठी मुलं बसलेली आहेत। टीवी सेंटर पर संभाजी महाराज के मुजस्समे और भड़गल गेट पर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के मुजस्समे के अहातों की तज़यीनकारी की जाएगी। इस तरह की इत्तला आज रुकन असेंबली प्रदीप जायसवाल ने मीडिया से बात करते हुए की है।
सर्वात प्रथम माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांचा मनापासून धन्यवाद देतो. ज्यावेळेस ते सिल्लोडच्या सभेला आले होते त्याच्यानंतर हसूलपासून तर संजय शिरसाट साहेबांपर्यंत ती आमची रॅली होती. त्या रॅलीमध्ये सर्व जात असताना त्यांनी हसूलपासून निघाले छत्रपती संभाजी महाराज तिथं आले. मी म्हणलं साहेब मला मोठं करायचं आहे. तर मला काय करू मग म्हणलं साहेब माझी विनंती आपल्या नम्रतेची 5 कोटीची आपण हे करावं. त्यांनी त्याच वेळेस 5 कोटीची मंजुरी दिली. आम्ही त्यानंतर मग जाता जाता मग आम्ही बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याकडे गेलो. तिथेही बाबा हारवा टाकला. म्हणलं साहेब माझी अजून एक विनंती इथेही मग एक चांगलं बनवण्यासाठी आपण 5 कोटी द्यावं. त्यांनी 2च मिनिटात यस म्हणून 5 कोटी दिली. आज या दोन्ही महान पुरुषांचे पुतळे वगैरे तिथं आम्ही सर्व इतकं सुंदर करायचा प्रयत्न आमचा आहे की त्या ठिकाणीच येणारा बाहेरगावातून येणारा माणूस या आपल्या शहरात जाणारे माणूस कमीत कमी जाता जाता त्यांना 1 मिनटं 2 मिनटं थांबावं अशा पद्धतीचं बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि हे करत असताना मग बाबासाहेबांचा बनवत असताना सर्व त्यांच्या समाजाचे लोक जे त्यांचे गट असतील त्यांचे स्वतःचे पक्षामधले लोक असतील सर्वांना बोलवून हे सर्वच वस्तू दाखवून ज्यावेळेस पूर्ण आमचा क्लिअर मॅप तयार होईल त्या दिवशी त्यांना द्यावं. सर्वांना बोलवणार आहे सर्वांना दाखवून आणि त्याच्यातून आम्ही मग ते म्हणले ओके चांगलं आहे. मग त्या पद्धतीची सुरुवातसुद्धा करणार आहे. तुम्हाला सांगतो बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्याच्यात ताबडतोब आमचं GRE आला पैसे आले सर्व ताबडतोब आले. मग ते झाल्यानंतर हे दोन्हीच पुतळ्याचं इतकं मग आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळासुद्धा पाहिला तर क्रांतीचा चांगला झाला. असे हे 2 पुतळे अजून चांगले झाले तर मला शहराचं एक चांगलं नाव होईल. अजून काही आहे छत्रपती आपला राजपूत समाजाचा महाराणा प्रतापाचा एक पुतळा राहिलेला आहे. अण्णाभाऊ साठेचा पुतळ्याचा आहे. तर हळूहळू असं करत असं की शहरामध्ये आल्यानंतर लोकांना वाटावं एक चांगलं काम झालं आणि ते चांगलं काम करायचा प्रयत्न मी आपल्या माध्यमातून करायचा प्रयत्न करतो. आणि यासाठी मी खरंच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा मनापासून धन्यवाद देतो की एका मिनिटात त्यांनी ही माझी सर्व मागणी पूर्ण केली आणि असं सातत्याने ते पुढं करत राहतील आणि मग यासाठी शहराचा मी विकास करत राहील. तसेच आजूबाजूला सुद्धा जेवढे रोड असतील ते सुद्धा असे सुंदर दिसायला पाहिजे. जाताना येताना लोकांना थांबायला पाहिजे. काही ठिकाणी कॉर्नर असेल त्या ठिकाणी मुलांसाठी छोटे छोटे खेळवणं बसवणे. लोकांना बसण्यासाठी फुटपाथमध्येच आपण याच्यामध्ये हे टाकून घेणार आहे बेंचेस आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना बसतावं अशा पद्धतीचं करायचा माझा हेतू आहे. आणि 100% चांगल्या पद्धतीत मी म्हणलं ना जसं की शहरात लोकांनी जाताना पाहायला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला जाताना छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला जाताना तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जाता तुम्हाला सांगतो 100% एकदम चांगला करायचा प्रयत्न आहे. पैशाची अजून गरज पडली तर माननीय मुख्यमंत्र्यांकडून अजून पैसे आणून तो एकदम चांगला करायचा 100%. कोरोना से रोकथाम के लिए तदारक के टीकों की दूसरी खुराक जिन अफराद की रह गई है वो फौरन इसे ले लें. साथ ही बच्चों को कसरा तदारक की टीके भी लें. ऐसी अपील मेडिकल ऑफिसर पारस मंडलेजा ने ADN से बात करते हुए की है. वॅक्सिनेशनच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आपल्याकडे वॅक्सिन बरेच दिवस अवेलेबल होतं. आपण कंटिन्युअस अपील करत होतो. पण मध्ये जी परिस्थिती होती लोकांनी जे दुर्लक्ष केलं होतं कोविडकडं त्यामुळं वॅक्सिनेशनकडे बऱ्याच जणांनी वॅक्सिन घेतलेलं नाही आहे. काही जणांचे बूस्टर डोस राहिलेले आहेत, काही जणांचे सेकंड डोस राहिलेले आहेत. तर आता जे आहेत ते आम्हाला कोवॅक्सिनचे 160 डोसेस मिळालेले आहेत. 3 सेंटर जे आहेत ते आमचे 3 सेंटर राजनगर आहे, क्रांती चौक आहे, अंबिकानगर या तिन्ही ठिकाणी आमचं वॅक्सिनेशन चालू आहे. आणि ज्यांचं कोणाचं कोवॅक्सिनचं सेकंड डोस किंवा बूस्टर डोस राहिलेला आहे तर मी त्यांना अपील करतो की त्यांनी या 3 सेंटरला मोफत त्या ठिकाणी वॅक्सिनेशन आपलं सुरू आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ते वॅक्सिनेशन घ्यावं. मीजल्स गोवर बद्दलचं जे काही जी कॅम्पेन आहे
तर ती 15 डिसेंबर ते 25 डिसेंबर एक झालेली आहे आपली. आणि आता नंतर दुसरी जी आहे ती जानेवारीमध्ये आपली सेकंड कॅम्पेन आहे. तर या कॅम्पेनमध्ये मेनली जे आपले लहान बालकं आहेत आणि जे लेफ्ट आउट ड्रॉपआउट आहेत त्यांना त्यांना आयडेंटिफाय करून त्यांना वॅक्सिनेट करणं हा आपला उद्देश आहे. सध्याही आपण जे आपले आउटब्रेक एरिया आहेत त्या आउटब्रेक एरियामध्ये ॲडिशनल सेशन जे आहेत तर 250च्या वर आत्तापर्यंत आम्ही ॲडिशनल सेशन लावलेले आहेत आणि 5000च्या वर आपण ॲडिशनल डोसेस आपण MR वॅक्सिनचे आपण दिलेले आहेत. 95% आपण आतापर्यंत ते काम केलेलं आहे त्याच्यामध्ये ॲडिशनल डोसचं. ते 9 months to 5 years मध्येच आणि आउटब्रेक एरियामध्येच हे ॲडिशनल डोसेस द्यायचे आहेत आपल्याला. पैंथर्स रिपब्लिकन पार्टी की जानिब से यूनिवर्सिटी के नाम में तौसीक के दिन के मौके पर यूनिवर्सिटी गेट के पास स्टेज लगाया गया है. कसीर तादाद में इस प्रोग्राम में हाजिर रहने की अपील भी की गई है. बाबासाहेब आंबेडकर नामविस्ताराच्या निमित्ताने पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीचे परिणिते श्री गंगाधरजी गाडे यांचा 17 वर्षाचा जो कार्यकर्त्यांना संघर्ष लढला आहे त्याच्या निमित्ताने आम्ही दरवर्षीप्रमाणे मराठवाडा इथे एक उत्साहाने आणि एक आनंदाने नामविस्तार दिन साजरा करत आहोत. या निमित्ताने आम्ही ह्या वर्षी आमच्या पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने प्रमुख पाहुणे म्हणून एकनाथजी खडसे साहेब हे उपस्थित राहणार आहे. तसेच प्रमुख उपस्थिती सौ सूर्यकांता गंगाधरजी गाडे, सिद्धांत गाडे तसेच महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी, मराठवाड्याचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहणार आहे. तर सर्व सैनिकांना मला आव्हान आहे का ह्या कार्यक्रमाचं आणि अभिवादन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो. आणि सर्वांना नामविस्ताराच्या पुन्हा शुभेच्छा, नामविस्ताराच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि शुभेच्छा. नाव सांगा ना. संजय सातपुते, जिल्हाध्यक्ष पॅन्थर रिपब्लिकन पार्टी औरंगाबाद. अनकरीब संक्रांत का त्यौहार मनाया जाएगा. इस त्यौहार पर पतंगबाजी की जाती है. एडीएन से मुखातिबत में आज फखरुद्दीन ने बहुत सारी मालूमात फराहम की है. साल पतंग का कारोबार बहुत कम है, नहीं के बराबर. वजह महंगाई है क्या, और बच्चे जो है क्या कारोबार में लगे हुए हैं क्या, मोबाइल में उसमें क्या बच्चों को फुर्सत नहीं है. बहुत कम हो गया शौक पतंग का. हर साल हमारा जो बिजनेस था अच्छा था. अब ये साल बस 2-3 दिन का बिजनेस रहा, 2-3 दिन होता बस आखिरी के, बाकी कुछ भी नहीं. महंगाई बढ़ गई ना, महंगाई बढ़ी हुई है. पतंग के रेट है तो 5 रुपये से लेके 40 रुपये तक है. मांझा बरेली का मांझा है, क्या तोला है? 20 रुपये तोला. कल 14 जनवरी को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के नाम में तौसी का यौम तासीस है. इसकी तैयारियां मुकम्मल की जा चुकी है. इसकी इत्तला आज इंतज़ामिया ने दी है. कल यानी 14 जनवरी को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के नाम में तौसी का यौम तासीस मनाया जाएगा. इस ज़िमन में तैयारियां मुकम्मल हो चुकी हैं. यूनिवर्सिटी के सदर दरवाजे पर नाम में तौसी के दिन का प्रोग्राम होगा. पैंथर्स रिपब्लिकन पार्टी और महाविकास अघाड़ी की जानिब से मुख्तलिफ प्रोग्राम्स का इनेकाद किया गया है. पुलिस महकमे की जानिब से भी पुलिस अफसरान को तैनात कर दिया गया है. इसकी इत्तला इंतज़ामिया ने दी है. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के नाम में तौसी के दिन के मौके पर 14 जनवरी को महाविकास फ्रंट के जानिब से जलसे आम का इनेकाद किया जाएगा. लोगों से कसीर तादाद में हाजिर रहने की अपील सुनील मगरे ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में की है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 29व्या नामविस्तार वर्धापन दिन समारंभाच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या वतीने विद्यापीठ गेट येथील मोनूज हॉटेल समोर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
ही सभा घेण्याच्या पाठीमागची भूमिका आमची एवढीच आहे की सध्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान, त्या संविधानातील लोकशाही मूल्य याची पायमल्ली करण्याचं काम भाजप आणि RSSच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू झालं आहे. धर्मनिरपेक्ष राष्ट्राला हिंदू राष्ट्र करण्याचं एक षडयंत्र या देशामध्ये RSSच्या माध्यमातून त्या ठिकाणी रचल्या जाते आणि म्हणून या संदर्भातली भूमिका मांडण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही आमच्या नेत्यांना त्या ठिकाणी बोलवलं आहे. त्यामध्ये जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी आपली भूमिका मांडणार आहेत. त्याचबरोबर काँग्रेसच्या वतीने नाना पटोलेजी असतील, अशोक चव्हाण असतील, हे त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडणार आहेत. सेनेच्या वतीने माननीय सुषमाताई अंधारे, चंद्रकांतजी खैरे, अंबादासजी दानवे हे आपली भूमिका त्या ठिकाणी मांडणार आहेत. या कार्यक्रमाच्या अगोदर मराठवाड्यातील नामवंत कलावंत अजय देहाडे यांच्या गायनाचा देखील आम्ही कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे. तेव्हा औरंगाबाद शहरातील आणि मराठवाड्यातील सर्व आंबेडकरी अनुयायांना मी अशी नम्र विनंती करतो की आपण त्या सभेसाठी उपस्थित राहून त्या सभेमध्ये जे मान्यवर आपले विचार मांडणार आहेत, सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने त्या विचाराचा किंवा त्या संधीचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती मी संयोजन समितीच्या माध्यमातून एक समन्वयक म्हणून आपल्याला या ठिकाणी करतो. धन्यवाद. खुलदाबाद के ममनापुर बस्ती में एक लुटेरा आया हुआ था, उसे पकड़कर पुलिस के हवाले कर दिया गया. ये वाकया कल शब पेश आया. खुलदाबाद के ममनापुर में ज़रई बस्ती में एक शख्स लूटने की गर्ज से आया. शिकायत करने वाले शख्स ने बताया कि शब 8:30 बजे लुटेरा मिर्ची की पूरी हाथ में लिया आया और रकम का मुतालिबा किया, लेकिन इस शख्स को दबोच लिया गया और फौरन पुलिस को फ़ोन किया गया. पुलिस जाए वारदात पर पहुंच गई और इस शख्स को हिरासत में ले लिया. इसकी इत्तला खुलदाबाद से हमारे नुमाइंदे हुसैन पटेल ने दी है. खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं फिर से एक नज़र दिन भर की अहम खबरों पर. MPSC का नया निसाब 2025 में आयद किया जाए. तलबा का इस मुतालिबे पर शहर में एहतजाज. सरकारी के जिम्मन में मेडिकल ऑफिसर पारिस मंडलेजा की अपील. और कल मनाया जाएगा डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के नाम में तोसी का यौम तासीस. तैयारियां मुकम्मल. नाजरीन, ये थी आज की खबरें. कल फिर मुलाकात होगी नई खबरों के साथ. तब तक अपना ख्याल रखिए और देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की.